नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे आपला पोर्टक ब्लाउजचं जे पुढचा पार्ट असतो त्याला डॉट कसे द्यायचे, कसं जोडायचा आणि जर कडक कपडा असेल तर गळ्याला पट्टी न लावता आपण गळा पलटी करून त्या एकदम फिनिशिंगमध्ये कशा पलटी करून आपण पूर्ण ब्लाउजला फिनिशिंग देऊ शकतो आणि डॉट पण एकदम परफेक्टरित्या देऊन खूप छान पप तयार होणार आहे। तर मी छोटे छोटे टिप्स हे सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण सुरुवात करूया। तर हे बघा, मी पोर्टक ब्लाउजची कटिंग करून घेतलेली आहे। तर हे अशा प्रकारे कटिंग आहे आणि हा आहे आपला 36 साईजचा पोर्टक ब्लाउज आहे। आणि इथे बघा, हे आहे आपलं ब्लाउजचं मेन असतात। तर ही बघा आपला ब्लाउज पीस आहे, हे सुईची साईड आहे आणि ही आपल्या ब्लाउजची उलटी साईड आहे। इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला ब्लाउज सरळ साईडने ठेवायचा आहे। जसं आपण मागच्या गळ्याला कसं पलटी करतो त्याचप्रमाणे ही सरळ साईडला आपण ब्लाउज पीस ठेवायचा आहे आणि त्याच्यावर हे जे आपलं अस्तर आहे ना ते अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे एकदम व्यवस्थित आपल्याला ब्लाउज अस्तर आणि ब्लाउज दोन्ही एकदम एकावर एक असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित ठेवून झालं नाही तर गळ्याच्या साईडला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची आहे। ओके, हे बघा, अशा प्रकारे आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे। आणि तुम्हाला जर ब्लाऊजमध्ये फिनिशिंग पाहिजे असेल तर शिलाई मारताना पण खूप छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। आता आपण इथे जेवढं अंतर शिलाईमध्ये ठेवतो ना तेच अंतर शेवटपर्यंत आपलं मॅनेज झालं पाहिजे, म्हणजे गळ्याला आकार पण व्यवस्थित येतो आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण व्यवस्थित येते। इथे बघा, अशा प्रकारे आता साईडचा जो आपला ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता कपडा कट करून झाला ना, मग असं ब्लाऊजला असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे, म्हणजे आपला गळा एकदम व्यवस्थितरित्या पलटला जातो। आता नॉचेस देऊन झाले। आता आपल्याला जो अस्तरचा कपडा आहे तोही हा कपडा या साईडला ठेवायचा, असा पलटवायचा आणि याच्यावर आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची। ओके, अशी दाब शिलाई मारून झाली नंतर असं पलटवायचा। इथे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित परत व्यवस्थित करून घ्यायचा आणि बघा, गळा आपण शिलाई पण मारली नाही तोपर्यंतच आपल्या गळ्याला किती छान आणि व्यवस्थित आपल्या गळ्याला फिनिशिंग आलेले आहे। आता इथे कडेला अजून एक वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। इथे बघा, अशा प्रकारे ओके। आता तुम्ही बघा किती गळा खूप छान आणि फिनिशिंगमध्ये आपला पूर्ण गळा रेडी होऊन तयार झाला आहे। गळापट्टी लावायची गरज नाही किंवा काहीच नाही। आता हा आपण पूर्ण चारी बाजूला शिलाई मारून घेणार आहोत। तुम्हाला जर ब्लाऊजला फिनिशिंग पाहिजे असेल ना तर खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या लक्षात ठेवायच्या आणि ब्लाऊज वेळोवेळी चेक करायचा, म्हणजे आपला ब्लाऊज हा खूप मस्त आणि व्यवस्थित येतो फिनिशिंगला आणि फिटिंगला तर एकदम परफेक्ट येतो, त्याची काळजीच करायची नाही। तर चला आपण आता आणि आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकूया। आणि बघा, असे छोटे छोटे धागे असतात ना ते वेळोवेळी कट करायचे, म्हणजे आपला ब्लाऊज छान दिसतो। ओके, आता इथपर्यंत क्लिअर झालं की नाही, आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट रेडी। आता इथं तुम्ही एक गोष्ट बघू शकता, आपल्या सगळीकडे आपल्या ब्लाऊजचं जे मार्जिन आपण एक्स्ट्रा साईडला ठेवलेलं आहे ते सेमच आहे। अशाच प्रकारे तुम्ही पण शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपण याचं डॉट कसे द्यायचे ते बघणार आहोत। मी कटिंग केलेलं आहे तरी पण मी तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि डिटेलमध्ये समजून सांगणार आहे। ओके, हा जो भाग आहे आपल्या योगपट्टीचा खालचा, तर हा जो भाग असेल त्याच्या बरोबर इथं हाफ करून घ्यायचा, अशा प्रकारे ठेवायचा आणि असा हाफ करून घ्यायचा। आता इथं माझं थोडंसं वरती जाते कारण माझं इथं गळ्याच्या शिलाईमध्ये गेलेलं आहे। तर हे आपल्याला अगोदरच मार्किंग करून घ्यायचं असतं जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करून घेतो। इथे बघा, अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आणि इथं रुंदीला आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच। ओके, तर इथं 2.5 इंच कुठे येतं आपलं, इथं येतं। मग इथून अशी आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आणि इथून अंतर किती घ्यायचं, तर इथून 4 इंचावर आपण अशा प्रकारे व्यवस्थित बघा 4 इंच
आहे ना बरोबर. अशा प्रकारे 4 इंचावर घ्यायचा आणि वरून इथून आपल्याला 2.5 इंचावर घ्यायचं. उंची किती घ्यायची आपल्या टक्सची उंची 2.5 इंच. तर बरोबर इथं आपल्याला 2.5 इंचावर असं लाईन ओढून घ्यायची. आणि आपल्या डॉटची रुंदी किती असेल तर इकडच्या साईडला एक साईड आणि इकडच्या साईडला एक साईड. तर अशा प्रकारे बरोबर ठेवून दोन्ही साईडला इकडे एक आणि इकडे एक, म्हणजे दोन्ही साईडला असं बघा, असं ठेवून हा जो आपला मधला डॉट आहे तो तयार होणार आहे. 1 इंचचा डॉट दिला ना, मग आपला जो पफ येतो ना मध्ये तो एकदम परफेक्ट येतो. आणि आता इथून आपल्याला हे अंतर किती घ्यायचं आहे, तर हे जेवढं अंतर भरेल तेवढंच अंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे. तर इथलं अंतर आपलं किती आहे, इथं बघा किती 2 इंच. ओके. तर इथं पण आपल्याला हा जो डॉट आला आहे ना आपला माप, तिथून बरोबर असं 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. आणि इथं 2 इंचावर मार्किंग केलं, इथून सरळ आपल्याला असं तिरक्यामध्ये 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. ओके. वरचा डॉट जो इथून येतो त्यावर 1.5 इंचावर, आणि इथं खालून आपल्याला इथून 2 इंचावर मार्किंग करायचं असतं ह्या डॉटसाठी. आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. आणि इथं आपल्याला जास्त मोठा डॉट द्यायचा नसतो, फक्त दोन्ही साईडचा मिळून 1/2 इंचाचा येईल एवढा डॉट द्यायचा असतो आपल्याला. इथे बघा अशा प्रकारे. आणि इथून पण असं आपल्याला लाईन ओढून घ्यायची. इथं पण आपल्याला फक्त 1/2 इंच येईल एवढा डॉट द्यायचा असतो अशा प्रकारे. ओके. इथं 1/2 इंच शिलाई मध्ये जातो, तेवढा 1/2 इंच इथं आपण साईडला एक्स्ट्रा वाढवलेला आहे. इथं 1/2 इंचचा डॉट येणार आहे. इथं टोटल आपला डॉट 2 इंचाचा होईल, इकडे एक आणि इकडे एक. इथं तुम्ही 1/4 इंचाचा पण घेऊ शकता, पण मी इथे 1 इंच घेतला. हेवी बस्ट असेल तर 1 इंचाचा घ्यायचा. बस साईज कमी असेल तर इथं तुम्ही कमी घेतला तरी चालेल. आणि इथं पण आपल्याला फक्त दोन्ही साईडला मिळून 1/2 इंच येईल एवढाच म्हणजे डॉट घ्यायचा आहे. इथे बघा इकडं 1/4 इंच आणि इकडं 1/4 इंच, म्हणजे 2 रेषा इकडं आणि 2 रेषा इकडे एवढं आपल्याला डॉटचं गॅप ठेवायचा आहे. जास्त मोठा डॉट इथे नाही घ्यायचा अशा प्रकारे. ओके. आता हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण याला इथं डॉटला शिलाई मारून घेऊया. आणि इथं लॉक करायला विसरायचं नाही. आपण शेवट शिलाई मारून झाली ना, तिथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आणि धागा थोडा लांबूनच कट करायचा. तर इथे बघा सगळे डॉट आपले मारून झालेले आहेत. तुम्ही आपल्या ब्लाउजचा पफ बघू शकता. किती पण हेवी बस्ट असून द्या, अजिबात चपटा होणार नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. आता आपण ह्याला योगपट्टी जोडून घेऊया. ही आहे आपली योगपट्टी. योगपट्टी मी अगोदरच रेडी करून घेतलेली आहे. तर योगपट्टी इथे बघा आपली किती आहे, इथे 3.25 इंचची आहे आणि इकडं 3.25 इंच आहे. कारण या ब्लाऊजची लेंथ खूप आहे, 15 इंच ब्लाऊजची लेंथ आहे. त्यामुळे आपली जी योगपट्टी आहे ना ती पण मोठी आलेली आहे. आणि जो कस्टमर आहे त्याला हा जो पुढचा हुक आणि बटनाचा पार्ट आहे ना तो शॉर्ट आवडत नाही. त्यामुळे आपला जो हा पार्ट आहे ना तो मोठाच ठेवायचा आहे आपल्याला, कमी अजिबात करायचा नाही. कोणाला जर योगपट्टीचा हा योगपट्टीचा पुढचा भाग छोटा हवा असेल तर इथं 1/2 इंच आपण कट करून घेऊ शकतो. तर चला आता आपण योगपट्टी जोडूया. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पण तशीच योगपट्टी जोडायची आहे. योगपट्टी जोडताना बघा मी त्याचा जो कोपरा आहे थोडासा कॉर्नर तो पुढे एक्स्ट्रा ठेवलेला आहे, म्हणजे आपली जी हुकाची आणि आईची पट्टी येते ती सरळ येते, एकदम वाकडी होत नाही. आता इथे बघा थोडासा कपडा एक्स्ट्रा पुढे आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली हुकाची पट्टी एकदम सरळ येते. तर तुम्ही इथं बघू शकता आपली पट्टी एकदम सरळ आलेली आहे. अशाच प्रकारे तुम्हाला पण एकदम व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आणि ते बघा दोन्ही पार्ट मी जोडून घेतलेले आहेत. आणि जोडून झाल्याच्या नंतर परत आपल्याला चेक करायचं दोन्ही पार्ट आपले सेम आहेत का. नंतर आपल्याला हुकची आणि आईची पट्टी लावायची. अशा प्रकारे बघा आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही ब्लाऊजची फिटिंग
एकदम परफेक्ट आणि गळाही व्यवस्थित आपला बसलेला आहे. मुंडा पण एकदम परफेक्ट बसलेला आहे, कुठेही चुन्या वगैरे आलेले नाहीत. आणि हा आहे आपला पाठीमागचा गळा. याची पण मी कटिंग आज टाकणार आहे. याचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन आहे ते बी प्रेस करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ह्याची बाहीची डिझाईन आणि पाठीमागच्या गळ्याची दोन्ही डिझाईन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल